सुप्रभात सगळ्यांना. आषाढी एकादशीनिमित्त फराळात हवाहवासा वाटणारा साबुदाणा वडा आज आपण बनवतोय. साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा भिजवताना त्यात पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे, जेणेकरून साबुदाणा थोडासा ओलसर भिजेल, जरा जास्त भिजेल आणि जरा मऊ होईल. पण इथे माझ्याकडे नॉर्मल साबुदाणा होता, त्यामुळे मी तो घेतला आहे. त्याच्यामध्ये मी दाण्याचं कूट टाकलं आहे अर्धी वाटी. त्यानंतर मीठ त्याच्यात घातलेलं आहे, जिरं मी त्याच्यात थोडंसं घातलेलं आहे अर्धा चमचा, आणि हे सगळं मी मिक्स करते. तुम्ही हवं तर एक पाण्याचा शिपका मारून याला छानपैकी याचा गोळा बनवू शकता. आणि जर साबुदाणा आधीच जरा जास्त पाणी घालून भिजवला तर त्याची गरज पडणार नाही, तो आपोआपच त्याचा गोळा बनेल. त्यामुळे माझा सुट्टा सुट्टा साबुदाणा असल्यामुळे आपण इथे काय करू शकतो, ही एक टीप आहे. जर तुमचा साबुदाणा सुट्टा सुट्टा असेल तर तुम्ही हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये घालून थोडंसं फिरवून घ्यायचं. ओबडधोबडच फिरवायचं, 1-2 वेळा मिक्सर चालू बंद करून असं फिरवायचं. एकदम साबुदाणा पूर्ण तुटून जाईल असंही आपल्याला फिरवायचं नाही आहे. अशा प्रकारे मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि असं तुम्हाला मिश्रण तयार दिसते. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया. बारीक कापलेली हिरवी मिरची अशी दाताखाली आली की फार सुंदर लागते, म्हणून मी हिरवी मिरची घालते. ती पूर्ण ठेचून घातली तरी चालेल, किंवा कोणाला लाल तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही याच्यात घालू शकता. यानंतर मी वरून अख्खा साबुदाणा घातलेला आहे भिजवलेला, जेणेकरून साबुदाणा वडा तळल्यानंतर तो अजून कुरकुरीत बनेल आणि पूर्ण सबंध साबुदाणा पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यानंतर पाण्याचा वापर करूया. दोन्ही हातांना मी पाणी लावून घेतलं आहे वडे थापण्यासाठी, आणि अशा प्रकारे साबुदाण्याचे वडे दोन्ही हातांचा वापर करून मी थापून घेते आहे. अशा प्रकारे जेवढा होईल तेवढा वडा आपण पातळ बनवायचा आहे, त्याची पापडी दिसेल अशा प्रकारे तो बनवायचा आहे, म्हणजे तळल्यानंतर तो कुरकुरीत बनेल. जर तुम्ही जाड वडा बनवला तर तो लवकर मऊ पडेल, त्याचा कुरकुरीतपणा पण कमी होईल. अशा प्रकारे मी दाबून घेऊन वडा बनवते. जेवढा होईल तेवढा पातळ त्याला मी करते, आणि असे जेवढे बनतील तेवढे 4-5 वडे मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी बनवून घेतले. जर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट घातलं तर याला थोडासा लालसर रंग पण येईल. अर्थात तळल्यानंतर वडा हा लालच दिसणार आहे, ब्राऊनच दिसणार आहे. पण तुम्हाला जर लाल तिखटाचे वडे आवडत असतील, हिरवी मिरची आवडत नसेल, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि जर लहान मुलांना खायचे असतील तर तुम्ही त्याच्यात दोन्ही घालू नका, तरीही वडे सुंदरच लागतात. वड्यामध्ये आपण जिरं, मीठ आणि हलकीशी साखर पण घातलेली आहे. त्याच्यात तो जो गोडपणा असतो तो पण खूप आवश्यक आहे. साखरेशिवाय पण हे वडे पूर्ण चवीला जाणार नाही. अशा प्रकारे मी सगळे वडे थापून घेतलेत. आता मी याला करणार आहे डीप फ्राय. एका कढईत आपण तेल घेऊया, शेंगदाण्याचं तेल घेऊया. उपवासाला शेंगदाण्याचं तेल चालतं, किंवा मग तळण्यासाठी तूप चालतं. पण आपण जे नॉर्मल रिफाईंड ऑइल वापरतो ते एकादशीला किंवा उपवासाला चालणार नाही, त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरते आहे. अशा प्रकारे ब्राउनिश होईपर्यंत वडे आपण तळून घ्यायचे, म्हणजे ते एकदम छान कुरकुरीत पूर्ण आतपर्यंत तळल्या जातील. दोन्ही बाजूंनी ब्राऊन होईपर्यंत आलटून पालटून याला तळून घ्या, आणि मग एका डिशमध्ये काढून थंड दह्याबरोबर आणि मिरचीचा ठेचा असेल, दही असेल किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्ही सर्व करू शकता. अशा प्रकारे आपले साबुदाणा वड्याची प्लेट तयार आहे. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हरी विठ्ठल.